इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धाचा चौथा दिवस आहे आणि युद्धात इराणची वायुसेना आणि नौसेना संपवली असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। चर्चेकरता आता उशीर झालेला आहे असंही ट्रम्प यांचं विधान आहे। तर इराणचा अमेरिकेवर हल्ला आहे म्हणून आम्ही इस्रायलला हल्ल्याकरता भाग पाडलं असं ट्रम्प म्हणताय। आपण या सगळ्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावत आलो आहोत हे पुन्हा एकदा ट्रम्प सिद्ध करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताना दिसतात। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की इराणनं इस्रायलला सुरुवातीला लक्ष्य केलं आणि त्यानंतर आम्ही इस्रायलला हल्ल्याकरता भाग पाडलंय असं डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य आहे। तर इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल युद्ध आणि यामध्ये आखातात अनेक आघाड्यांवर आता हे युद्ध पसरल्याचं दिसतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींची जवळपास 8 प्रमुखांशी चर्चा झाली आहे। कतारच्या प्रमुखांचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत। मुजतबा खामेनी इराणचे नवे सर्वोच्च नेते असतील। मुजतबा खामेनी आयतुल्ला खामेनी यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत। मुजतबा खामेनींची निवड ही लष्करी आणि राजकीय दबावाचा परिणाम मानली जाते। रिव्होल्युशनरी गार्डचा मुजतबा यांच्या नावाकरता सुरुवातीपासूनच आग्रह होता। तर पुण्यात आपत्ती व्यवस्थापन पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशात जे भारतीय अडकलेले आहेत त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे। इतकंच नाही तर कुठेही अफवा पसरवू नये या दृष्टिकोनातून देखील विशेष खबरदारी बाळगली जाणार आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात आवाहनच केलंय। तर अमेरिका इराण युद्ध हे सुरू असताना भारतीय विमान कंपन्यांच्या 1221 उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली आहेत। परदेशी विमान कंपन्यांची 288 उड्डाणं रद्द आहेत। अडकलेल्या प्रवाशांकरता या ठिकाणी विशेष विमानाची सोय होताना दिसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।